आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. In figure 3.59, altitudes yz and xt of triangle wxy intersect at P. Prove that first आहे quadrilateral WZPT is cyclic आणि second आहे points XZTY are concyclic. सायक्लिक सांगायचं आहे म्हणजे एकाच तुमच्या सर्कलवरती येणारे सगळेच्या सगळे पॉईंट्स आहेत ते दाखवायचे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते कॉन्सायक्लिक आहेत हे दाखवायचं आहे. क्वाड्रिलॅटरल तयार होणार आहे, त्यांना मिळणारी एखादी आपल्याला सर्कल मिळणार आहे, पण आत्ता ते कसे आहेत ॲज अ ट्रायंगल स्वरूपामध्ये आहेत हे दाखवायचं आहे. ट्रायंगल स्वरूपामध्ये आहेत म्हणजे फक्त निकडे आपल्याला एक अशीच फक्त क्वाड्रिलॅटर मिळतो आहे, त्याच्या भोवती सर्कल नाही आहे हे दाखवायचं आहे. आता बघूया आपण कशा प्रकारे ते प्रूफ करणार आहोत. आपण लिहायला सुरुवात केली आहे. गिवन ट्रायंगल WXY इज अ ट्रायंगल YZ अँड XT आर ॲल्टिट्यूड्स. काय आहे? ट्रायंगल आहे आणि YZ आणि XT हे काय आहेत? ॲल्टिट्यूड्स आहेत. मग आपल्याला प्रूफ करायचं ते पण दोन्ही नंबर्स लिहिलेले आहेत. प्रूफ करताना आपण लिहिणार आहोत फर्स्ट नंबर. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला? क्वाड्रिलॅटर WZPT इज सायक्लिक. WZPT इज सायक्लिक. लाईन YZ अँड लाईन XT आर ॲल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल XYW. देअरफॉर angle WZP equal to angle WTP equal to 90 डिग्री. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालेलं आहे. ॲल्टिट्यूड असल्यामुळे किती आहे तो? 90 डिग्री आहे, म्हणजे अँगल T अँगल Z आर 90 डिग्री. लाईन YZ अँड लाईन XT आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. दोन्ही लाईन्स कुठे मिळालेल्या आहेत? पॉईंट P वरती मिळालेल्या आहेत. देअरफॉर अँगल ZPT इज इक्वल टू अँगल TPZ इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपलं सेकंड इक्वेशन झालेलं आहे. काय झालेलं होतं? Pमध्ये दोन्ही जो आहेत ते इंटरसेक्ट झाले आहेत आणि म्हणून अँगल P आपला कसा येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. देअरफॉर अँगल WZP प्लस अँगल ZPT प्लस अँगल WTP प्लस अँगल TWZ इक्वल टू 360 डिग्री. सगळे जर का 90 आहेत तर प्लस केल्यानंतर किती आन्सर आलेलं आहे तुमचं? 360 आलेलं आहे. सॉरी, हा अँगल TPZ आहे. TPZ आहे. फ्रॉम 1 and 2. From 1 WZP plus WTP angle WZP plus angle WTP is equal to 180 degree. Opposite angles हे आपलं थर्ड इक्वेशन झालं. फ्रॉम 2 अँगल ZPT प्लस अँगल TWZ इज इक्वल टू 180 डिग्री. अपोजिट अँगल्स हे आपलं फोर्थ इक्वेशन झालेलं आहे. मग आता फ्रॉम थर्ड अँड फोर्थ किती आहेत? 180 प्लस 180 किंवा अपोजिट अँगल्स आहेत ते 180 झालेले आहेत, म्हणून तो कसा आहे? तर इट इज कॉन्सायक्लिक. म्हणून मग आपण लिहिलेलं आहे फ्रॉम 3 and 4 क्वाड्रिलॅटर WZPT इज सायक्लिक. हेन्स प्रूफ. आता सेकंड जो आहे तो काय सांगायचा आहे आपल्याला? पॉईंट्स XZTY आर कॉन्सायक्लिक. मग आपण लिहून घेतलेलं आहे अँगल XZY अँड अँगल XTY आर वन साईड ऑफ लाईन XY. अँगल XZY प्लस अँगल XTY इज इक्वल टू 180 डिग्री. गिवन हे अगोदर आपण सांगितलेलं आहे. XZY आणि XTY is equal to 180 degree. Therefore, points XZTY are concyclic. आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 7. In figure 3.60, measure of RNS is equal to 125. Measure of arc EF is equal to 37 degree. Find the measure of angle NMS. त्याने आपल्याला इथे फिगर दिलेली आहे. मी ते फिगर काढलेली नाही. तुम्ही फिगर काढा किंवा नका काढू चालेल. मी आता कसं लिहिलेलं आहे आन्सर ते एकदा आपण बघून घेऊया. कसं दिलेलं आहे? NS जो आहे तो 125 आहे. त्याच्यानंतर आर्क EF जो आहे
तो 37 आहे. आपल्याला NMSची जी आहे ती मेजर काढायची आहे. आपण लिहायला सुरुवात केलेलं आहे. मेजर ऑफ आर्क ही जी सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेतलेली आहे. तुम्ही जी गिवनमध्ये लिहून घेता आणि मग लिहिता फाइंड काय करायचं आहे ते मी इथे इन वर्ड्स लिहून घेतलेलं आहे. सोल्युशन: chords of a circle is intersected to each other at the outside of a circle. The measure of that outside angle is half of the differences of their intercepted arc and intercepted arc of their opposite angle. आता जी आहे ती वाक्यामध्ये आपण लिहून घेतलेलं आहे की त्याचा जो डिफरन्स असतो तो त्याच्या मेजर एवढा येणार आहे, त्या अँगल एवढा येणार आहे, अँगलच्या मेजर एवढा येणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगते, कोणताही तुम्हाला अर्थ समजून घेता येईल म्हणून. त्यालाच असं म्हणतात, त्यालाच असं म्हणतात, त्यालाच असं म्हणतात, अशा वेगवेगळ्या प्रकारे असतं ते आणि म्हणून सांगते. पुन्हा परत एकदा ऐका. इंटरसेक्ट केलेले जेवढे पण आर्क आहेत त्यांचा जो डिफरन्स आहे तो त्या अँगल एवढा येणार आहे, पण ह्या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. Therefore, angle NMS is equal to half of arc NS minus arc EM. दोन्हीचे जे डिफरन्सेस आहेत त्याचा हाफ केल्यानंतर त्याचा उत्तर येणार आहे मेजर ऑफ अँगल NMS. आता आर्क NS आहे 125, आर्क EF आहे 37, मायनस केल्यानंतर आन्सर येणार आहे 88. 88चा हाफ येणार आहे 44. Therefore, angle NMS is equal to 44 degree. ह्याच्यासाठी आपण जेवढे पण थेरम पाहिलेले आहेत त्याच्या ज्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत, तरच तुम्ही ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकणार आहात. आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 8. इन फिगर 3.61 chords AC and DE intersect at B. If angle ABE equal to 108 degree, 108 degree, measure of arc AE is equal to 95 degree. Find measure of arc DC. आता जी आपण प्रॉपर्टी पाहिलेली होती तीच प्रॉपर्टी इथे पुन्हा परत वापरायची आहे. कसं, आता मी गिवन फाइंड सगळं लिहून दाखवलेलं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहा, पण मात्र तुम्ही लिहिलेलं वाक्य सगळीच्या सगळी त्यांच्या लक्षात आली पाहिजेत. दिलेले रिझन्स करेक्ट असले पाहिजेत, काढलेला आन्सर करेक्ट असलं पाहिजे. लिहिण्याची पद्धत कोणतीही असली तरी चालेल. तुम्ही इन द फॉर्म, इन द सेन्स अशा प्रकारे लिहू शकता. तुम्हाला हवं असेल तर गिवन, फाइंड, सोल्युशन या पद्धतीने लिहू शकता. दिसायला दोन्हीसुद्धा सुंदर दिसतात, फक्त तुमचं अक्षर चांगलं असलं पाहिजे. चांगलं असलं पाहिजे इन द सेन्स ते रीडेबल असलं पाहिजे, फार खडाखोड असली नाही पाहिजे. Given chords AC and DE intersect at B, angle ABE is equal to 108, measure of arc AE is equal to 95 degree. Find measure of arc DC. Solution: chords AC and DE intersect at B. Measure of opposite angles made by intersected chords is half of their arc measure. मग आपण लिहिलं angle ABE is equal to half of measure of arc AE plus measure of arc DC. राहिलेला आहे तुमचा हे कंप्लीट करायचा. आता भरलेल्यात आपण किती आहेत दिलेल्या 108 दिलेला इज इक्वल टू हाफ 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC. आता तुम्हाला कळलेला नसेल मला दाखवते मी. आर्क AE आणि आर्क DC कुठे आहे. हा आहे आर्क AE आणि हा आहे आर्क DC आणि हा इंटरसेक्ट केलेला ही जी DE लाईन आहे, AC लाईन आहे, ही इथे इंटरसेक्ट झालेली आहे B पॉईंटला आणि म्हणून इकडे एक अँगल तयार झालेला आहे. असं काही ते दिलेलं आहे का तुम्हाला की हा बाबा सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंटमधून गेलेली आहे? नाही, म्हणजे सेंट्रल अँगल नाही आहे. मग हा AE आणि हा DC यांची जी आहे ती प्लस केल्यानंतर अँगल ABE येणार आहे आणि म्हणूनच आपण ते लिहून घेतलेलं आहे हाफ केल्यानंतर. ओके,
108 इंटू 2 इज इक्वल टू 95 प्लस मेजर ऑफ आर्क डी सी. इकडचा 2 आहे तो इकडे जाईल इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला जाईल राईट हँड साईडकडून, म्हणजे मग तो मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. 95 इथे आन्सर असं झालेलं आहे. 108 इंटू 2 इज इक्वल टू 216 इज इक्वल टू 95. मग हे 95 प्लस आहेत मायनस होतील. मायनस झाल्यानंतरचा आन्सर येईल 121 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क डी सी.